भारत सरकारची जीएसटी काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीत मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळू शकतो, कारण सध्या देशात 5%, 12%, 18% आणि 28% असे 4 जीएसटी स्लॅब आहेत। मात्र आता हे कमी करून फक्त 2 स्लॅब म्हणजेच 5% आणि 18% करण्याचा विचार सुरू आहे। त्यामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे। आता कोणत्या वस्तूंवरती परिणाम होणार? साबण, शॅम्पू, ब्रश, खाद्यपदार्थ यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू 12% वरून थेट 5% स्लॅबमध्ये आणण्याची शक्यता आहे। महागड्या इलेक्ट्रॉनिक्स आणि लक्झरी वस्तू 28 वरून 18% स्लॅबमध्ये आणल्या जाणार आहेत। तंबाखू, दारू आणि लक्झरी गाड्यांवरती 40% पर्यंत वेगळा टॅक्स ठेवला जाऊ शकतो। या बदलांमुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील, बचत वाढेल आणि त्यामुळे खपही वाढेल। यामुळे सरकारला जवळपास 50,000 कोटी रुपयांचा महसुली तोटा होण्याची शक्यता असली तरी वाढत्या खपातून तो भरून निघेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालांवरती 50% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यामुळे निर्यातीला धक्का बसू शकतो। मात्र जीएसटी सुधारणांमुळे देशांतर्गत खप वाढेल आणि तो परिणाम काही प्रमाणात कमी होईल असा सरकारचा दावा आहे। आता याचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल? सरकारचा अंदाज आहे की या जीएसटी ओव्हरहॉलमुळे अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळेल। 2026च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ 7.8% झाली असून ही वाढ अंदाजापेक्षा जास्त आहे। पण पंजाब, बंगाल आणि तमिळनाडू सारख्या विरोधकांच्या राज्यांनी महसुलात घट होण्याची चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून काही राज्यांनी लक्झरी वस्तूंवरती अधिक कर लावण्याचा सल्ला दिला आहे। या बैठकीतून मध्यमवर्गीयांना थेट दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मात्र राज्यांच्या महसुलीतील तुटीची भरपाई कशी केली जाणार हा मोठा प्रश्न अजूनही आहे।